भारतात किती राज्यात द्विगृही सभागृह आहेत असा प्रश्न आलेला आहे। मग आता तो प्रश्न जर आलेला असेल तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही पाठांतर करतो। मग द्विगृही म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे। जसं लोकसभा संसद असेल तर लोकसभा राज्यसभा, विधिमंडळ असेल तर विधानसभा विधान परिषद। आता राज्यामध्ये आता विधिमंडळ असतं, विधिमंडळ असेल म्हणजे तिथं विधानसभा आहे तसेच विधान परिषद आहे, त्याला द्विगृही सभागृह असं म्हणतात। मग आता द्विगृही सभागृह जर पाहिजे असेल तर याचं उत्तर मी लिहिलंय तुंबक एवढ्या घटक राज्यामध्ये आहे। तर याचं उत्तर शोधताना आपल्याला काही भूमिका समजून घेणार। ती म्हणजे तेलंगणा, बघा लक्षात ठेवा तेलंगणा हा कन्सेप्ट आहे। दुसरं यू म्हणजे यूपी, उत्तर प्रदेश आपण त्याला म्हटलं। एम म्हणजे महाराष्ट्र, आता बी म्हणजे बिहार जिथे निवडणुका चालू आहे सध्या, ए म्हणजे आंध्र, आणि के म्हणजे कर्नाटक। आता विचार करा तुम्ही, आज अशा पद्धतीने आपण अभ्यास केला। तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र, बिहार, कर्नाटक अशा 6 घटक राज्यामध्ये सध्या द्विगृही सभागृह आहेत। किती सोपं आहे, म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो ना तुंबक मैं सुनू, तर तुंबक एवढा जरी असोसिएट मेथडने लक्षात ठेवलं ट्रिक्स तुंबक, तरी तुम्हाला द्विगृही सभागृह भारतातील किती घटक राज्यामध्ये आहे ते लक्षात येईल। म्हणून मित्रांनो, अभ्यास करताना असंच झाला म्हणजे नक्की तुमच्या लक्षात येईल। धन्यवाद।